विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेची तयारी करतायत तर बँक भरती परीक्षेच्या संदर्भात आज आपण महत्त्वपूर्ण परीक्षेसंदर्भातील विचारले जाणारे 10 महत्त्वाचे मोस्ट IMP क्वेश्चन्स आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि हे पूर्ण जिल्हा बँकेवर आधारित आहे. हा पॉईंट पहिला प्रत्येक विद्यार्थ्यांनी समजून घ्या. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे महत्त्वाचे 10 MCQ सिरीजचे क्वेश्चन व्यवस्थित अभ्यास करा. याचा हे परीक्षेला तुम्हाला त्या ठिकाणी वारंवार काही मागील झालेल्या भरती परीक्षा आहे त्या भरती परीक्षेच्या संदर्भात रिसर्च करून आपण हे महत्त्वाचे निवडक 10 प्रश्न आपण या ठिकाणी काढलेले आहे. ओके, तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कन्सेप्ट सगळ्या व्यवस्थित समजून घ्या आणि महत्त्वाचे प्रश्न आहे व्यवस्थित त्याचा स्टडी करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला, फर्स्ट जो आपला क्वेश्चन आहे, DCC बँक म्हणजे काय? तर तुम्हाला खाली पर्याय दिलेले आहेत. जिल्हा व्यावसायिक पत बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, विकास मध्यवर्ती सहकारी बँक आहे की जिल्हा सहकारी पत मंडळ आहे. बघा, आता इथे काय होतं, बरेचशा विद्यार्थ्यांचं जे प्रश्नाचं उत्तर निवडत असताना कन्फ्यूज होत असतं, बरोबर की नाही? तर आपल्याला माहित पाहिजे की जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच कोणती? आपली DCC बँक. म्हणजे याचं उत्तर काय आहे? जिल्हा मध्यवर्ती बँक. ओके, चला पुढे. DCC बँका आहेत. आता DCC बँका आहेत तर तुम्हाला खाली काही पर्याय दिलेले आहेत. तर DCC बँका ह्या काय आहेत तर तुम्हाला पर्यायामधून निवडायचं आहे. तर त्यामध्ये पर्याय दिलेला आहे, व्यावसायिक बँकिंग प्रणाली आहे DCC बँक, की सहकारी पतरचना आहे, की खाजगी बँकिंग क्षेत्र आहे, की परदेशी बँकिंग क्षेत्र आहे. आता खाजगी आणि परदेशी हे तर यामध्ये येणार नाहीत, बरोबर? व्यावसायिक बँकिंग प्रणालीमध्ये नाही येणार. म्हणजे राहिलेला पर्याय कोणता आहे तुमचा? सहकारी पत रचना, बरोबर? म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये एक पतपुरवठा करणारी ही जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाते. पॉइंट क्लिअर? चला, तिसरा प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील सर्वोच्च सहकारी बँक कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय, तर खाली पर्याय दिलाय. आणि आपण कालच तुम्हाला कालच्या सेक्शन मध्ये सांगितलं होतं की ज्या त्रिस्तरीय बँका असतात, राज्य, जिल्हा, प्राथमिक. मग राज्य, जिल्हा, प्राथमिक मध्ये इकडे लक्ष द्या, राज्य, जिल्हा आणि प्राथमिक, बरोबर? तर याच्यामध्ये सर्वात सर्वात उच्च स्तरावरती कोणती बँक आहे? तर राज्य बँक आहे, बरोबर की नाही? मग याचं उत्तर काय आहे? राज्य सहकारी बँक, म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हे त्याचं उत्तर आहे. 3 प्रश्न व्यवस्थित कळाले? अगदी सोपे प्रश्न आहेत, पण परीक्षेला आपल्याला निवडत असताना वाचताना बऱ्याच वेळा काही गोष्टी कन्फ्यूज होत असतात. पण व्यवस्थित जर आपण क्लिअरली प्रश्न वाचला तर नक्कीच तुम्हाला उत्तर त्यामध्ये मिळून जातं. पुढचा प्रश्न आहे चौथा. DCC बँक प्रामुख्याने खालील घटकांना कर्ज देतात. बघा, आता DCC बँक प्रामुख्याने, प्रामुख्याने हा शब्द खूप महत्वाचा आहे, एक लक्षात घ्या. तर DCC बँकेचं प्रामुख्याचं जे काही कार्य आहे किंवा उद्देश आहे ते काय आहे? शेतकरी व ग्रामीण भागातील विकास घडवून आणणं, बरोबर की नाही? म्हणजे शेतकरी आणि प्राथमिक शेती व्यवसायांसाठी कर्ज पुरवठा करणं. मग याचं उत्तर काय आहे? अ. चला, पाचवा प्रश्न. कोणत्या बँकेला कृषी क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून ओळखलं जातं? बघा, प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही बरेचसे विद्यार्थी म्हणाल सर, यामध्ये आता पर्याय पाहिले आपण, RBI आहे, SBI आहे, नाबार्ड आहे, सिडबी आहे, बरोबर? तर जर आपण पाहायला गेलं, काल एक आपण मागच्या फर्स्ट लेक्चरला एक सिक्वेन्स पाहिला होता. त्याच्यामध्ये होतं RBI होतं. ओके, बघा त्यामध्ये काय होतं? RBI होतं, त्यानंतर नाबार्ड होतं, बरोबर? बरोबर की नाही? RBI, नाबार्ड, त्यानंतर राज्य, जिल्हा, प्राथमिक. मग आता कोणत्या बँकेला कृषी क्षेत्रातील, मग कृषी क्षेत्राशी संबंधित कार्य करणारी बँक आपण कोणती पाहिली होती? नाबार्ड बँक पाहिली होती, बरोबर? म्हणून त्याचं उत्तर काय आहे? नाबार्ड. बघा, ही नाबार्ड जी बँक आहे ही राज्य, जिल्हा, प्राथमिक या स्तरांना जे काही RBI कडनं काही महत्वाच्या योजना, सवलती असेल तर त्यांच्या अंडर ही काम करते, कृषी क्षेत्राशी निगडीत. ओके, हे त्याचं उत्तर आहे. आता इथे काही महत्वाचे मुद्दे आहे. DCC बँका सहकारी पतरचनेचा एक महत्वाचा भाग आहे, हे लक्षात असू द्या. या बँका शेतकरी आणि प्राथमिक पतसंस्थांना कर्ज पुरवठा करतात. नाबार्ड ही कृषी क्षेत्रातील सर्वोच्च बँक म्हणून ओळखली जाणारी बँक आहे. हे तीनही घटक व्यवस्थित अभ्यासा, हे तुम्हाला परीक्षेला
रिपीट होतात. बऱ्याचशा काही बँकिंग एक्झाम्स असतात, त्या एक्झाममध्ये या टॉपिकवर रिलेटेड तुम्हाला प्रश्न हे 100%ली विचारले जातात. ओके, चला आणखीन पुढचे 5 क्वेश्चन आपण समजून घेऊया. डीसीसी बँक ही कोणत्या प्रकारची संस्था आहे? व्यापारी, सहकारी, खाजगी की परदेशी? बघा आता इथेच तुमचा पॉइंट क्लिअर झाला. सहकारी बँक आहे. तर डीसीसी बँक ही काय आहे? सहकारी बँक आहे. त्यानंतर डीसीसी बँकेला पुनर्वित्त कोणाकडून मिळतं? बघा म्हणजे मगाशी सांगितलं डीसीसी बँकेला नाबार्ड कडनं काय मिळत असतं? मदत योजना अंतर्गत निधी मिळत असतो, बरोबर. म्हणून याचं उत्तर काय आहे? नाबार्ड. 7 नंबरचं. चला 8 नंबरचा महत्वाचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. डीसीसी बँक ही सहकार रचनेतील कोणत्या पातळीवर आहे? ओके, तर जिल्हा पातळीवर आहे असं आपण मागच्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक संकल्पना सांगितली होती. जर पर्यायमध्ये जिल्हा आलं तर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, पण आता पर्यायमध्ये बघा डीसीसी बँक ही सहकार रचनेतील कोणत्या पातळीवर म्हटलेलं आहे, तर इथे त्यांनी तुम्हाला क्रमवार दिलेला आहे, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, बरोबर. तर जिल्हा जी बँक आहे म्हणजे डीसीसी बँक आहे. आता डीसीसी बँकेच्या वरती राज्य सहकारी बँक आणि खाली प्राथमिक, बरोबर. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक ही कोणत्या स्तरावर आहे? द्वितीय स्तरावर आहे का तृतीय स्तरावर आहे? तर द्वितीय स्तरावर, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? मध्यम, बरोबर की नाही? कारण राज्य 1, नंतर जिल्हा 2, नंतर प्राथमिक 3, म्हणजे द्वितीय म्हणजे मध्यम स्तरावर संस्था ही कार्य करते. खूप महत्वाचे प्रश्न आहेत, व्यवस्थित अभ्यास करा. त्यानंतर महाराष्ट्रातील डीसीसी बँकेवर कोणत्या कायद्याचे नियंत्रण? आता कायदा म्हटलं, आता डीसीसी बँकेची जो काही कायदा आहे तो सहकार कायदा आहे. कोणता कायदा आहे रे? सहकार कायदा, बरोबर की नाही? मग सहकार कायद्याच्या संदर्भात महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियमन कायदा 1960. ओके, याचे नियंत्रण असते डीसीसी बँकेवर. हे प्रश्न व्यवस्थित करा, हे रिपीट होणारे महत्वाचे क्वेश्चन आहे. डीसीसी बँकेचे व्यवस्थापन कोण करतं? आता इथे दिलंय जिल्हाधिकारी, संचालक मंडळ, मुख्यमंत्री की ग्रामपंचायत. अगदी सोपंच आहे. डीसीसी बँका म्हटलं तर संचालक मंडळ त्यांचं कामकाज भूमिका पार पाडणार व्यवस्थापनाच्या संदर्भातलं. आणि महत्वाचा शेवटचा प्रश्न, डीसीसी बँक कोणत्या सहकार रचनेचा भाग आहे? तर डीसीसी बँका प्रामुख्याने पाहायला गेलं असता तर त्रिस्तरीय, बघा रचनेचा भाग म्हटलं आहे. आता इथे बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतील. बघा तुम्हाला हाय पॉइंट इथे क्लिअर करून सांगतो, परीक्षेला तुम्हाला कन्फ्यूज होणारे क्वेश्चन कसे दिले जातात. तिकडे लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट आहे. बघा इथे डीसीसी बँक ही सहकार रचनेतील कोणती पातळी म्हटलेलं आहे. पातळी म्हटलं तर त्याचा स्तर येणार आहे, बरोबर. आता इथे डीसीसी बँक कोणत्या सहकार रचनेचा भाग आहे? आता सहकार रचनेमध्ये एक महत्वाची रचना आहे जिला आपण म्हणतो त्रिस्तरीय रचना, बरोबर. त्रिस्तरीय रचना, त्रिस्तरीय रचना. तुम्ही जर इतर सहकार क्षेत्रामध्ये अभ्यास केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्रिस्तरीय रचना म्हणून त्या ठिकाणी राज्य, जिल्हा, प्राथमिक या बँकांना ओळखलं जातं. म्हणून कोणत्या रचनेच्या भागामध्ये आहे? तर त्रिस्तरीय रचनेच्या भागांमध्ये. आणि पातळी म्हटलं तर द्वितीय पातळीवरती कार्यरत करते. ओके, ह्या दोन गोष्टी व्यवस्थित समजून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने या महत्वाच्या आहे. ओके, चला इथपर्यंत आजचे हे महत्वाचे सेक्शन एमसीक्यू सिरीज कळाले. पुढच्या सेक्शनला पण पुढचे नवीन घटक अपडेट करणार आहोत. लेक्चर आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे ग्रुप सेक्शन असतील त्या ग्रुपमध्ये देखील आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मुलांनाही त्या ठिकाणी अभ्यास अगदी महत्वाच्या प्रश्नांचा त्या ठिकाणी कव्हर करता येईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.